नमस्कार प्रेक्षकांनो, सुना येती घरा मालिकेच्या 14 जुलैच्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब देखील करा। तर चला सविस्तर व्हिडिओला सुरुवात करूया। इकडे अन्विता तिच्या रोशूला भेटायला चाललेली असते, तर तिकडे आता श्रीधर आणि राघव प्रियंकाच्या घरी बोलणी करण्यासाठी चाललेले असतात। आता दोघेही तिकडून येत असतात आणि अन्विता इकडून चाललेली असते। आता दोघेही खूप खुश असतात आणि आपापल्या नादामध्ये असतात। तेवढ्यातच त्यांची आता धडक होणार असते। तर आता अन्विता खूपच जोरात घाबरते आणि एकदम असा जोरात ब्रेक दाबते। तर तिकडून आता राघव आणि श्रीधर सुद्धा असे पडणार असतात, पण आता राघव गाडी कंट्रोल करतो आणि मग म्हणत असतो की कोण आहे। तर इकडे अन्विता सुद्धा आता हेल्मेट काढते आणि म्हणत असते कोण तू, अरे मला वाटलंच तूच आहे म्हणून। तर आता राघव पण म्हणतो की ही देवा, चांगलं काम करायला चाललो होतो तर आली काळी मांजर वाट्याला, मधीच आली। खरंच आता आपलं काम काही पूर्ण होणार नाही असं वाटतंय। मग आता ती गाडीवरून खाली उतरते, दोघेही आता समोरासमोर येतात। तर अन्विता म्हणत असते की काय रे, तू कुठलं असलं महत्वाचं काम करायला चालला होता, तेव्हा मला मांजरीन म्हणतोय। तर तो म्हणतो की मला असतात लय कामं असतात, पण तू आता आडवे आले म्हणल्यावर आता माझं काम होतंय की नाही काय माहिती। मग अन्विता म्हणते की जा रे जा, काय तुझी कामं असतील महत्वाचं, सतत तर गावातूनच बोंबलत फिरत असतो आणि काय तुझी कामं आहेत रे शेंबड्या कुठला। त्यावेळेस ती म्हणते की काय, तो म्हणतो की काय मला शेंबड्या म्हणाली, तू मोठी गाडवीन पाल। आता एकमेकांचं असं दोघांना आता शिव्या द्यायचं चाललेलं असतं। इकडे श्रीधर म्हणत असतो की अरे थांबा, काय चाललंय राघव, आपल्याला जायचं आहे। पण आता राघव म्हणतो की थांब थांब, हिला ना धडा शिकवल्याशिवाय मी आता गप्प बसणार नाही, हिला चांगला धडा शिकवतो असं म्हणून दोघे जण आता तिथे भांडत असतात। तेवढ्यातच तिकडून आता प्रियंकाचा श्रीधरला फोन येतो, म्हणून आता तो फोन उचलतो। तर तिकडे प्रियंका म्हणत असते की हॅलो, आणि पाठीमागून ह्या दोघांच्या भांडणाचा तिला आवाज येत असतो। तर ती म्हणत असते की काय रे, काय चाललेलं आहे, पाठीमागे कसला आवाज येतोय। त्यावेळेस श्रीधर म्हणतो की अगं मांजरीन आणि बोक्याचे तर भांडण चाललेलं आहे, बरं ते सगळं सोड, बोल ना काय म्हणतीये। तर प्रियंका म्हणते की हा ते सगळं जाऊ दे, बरं तू आणि म्हणजे तुम्ही येताय ना आमच्या घरी बोलणी करायला, का मी बॅग घेऊन येऊ तिकडे। त्यावेळेस इकडे श्रीधर म्हणतो की अगं थांब थांब, आम्ही येतोय, वाटेतच आहे, तुमच्याच इकडे यायला निघालो, एवढी काय हायपर होते, येतोय येतोय। त्यावेळेस ते तिकडून म्हणत असते काय खरंच तुम्ही येताय। तर इकडे श्रीधर म्हणत असतो की हो खरंच येतोय, अगं ते वाटेत थोडंसं एक झालेलं आहे, नाहीतर आता येऊन पोहोचलोच असतो। मग आता ती लगेचच फोन ठेवून देते। तर मग श्रीधर आता त्या दोघांकडे जातो आणि राघवला म्हणत असतो की अरे बास करा, किती भांडणं करताय, बास करा, चल राघव आपल्याला महत्वाच्या कामासाठी जायचंय ना, हिच्या बरोबर कुठं भांडण करत बसलाय, चल चल। मग तिकडे अन्विता पण म्हणते की ए चल हाड हाड हाड। तर आता इकडून राघव म्हणत असतो की हाड तूच हाड। आता दोघांचं एकमेकांना बोलणं चालू असतं, मग दोघेही आपापल्या स्कूटीवरती बसतात आणि मग निघून जातात। तर इकडे प्रियंका पण आता खूपच खुश झालेली असते आणि तिला असं वाटत असतं की श्री बरोबर त्याचे आई आणि आप्पा पण आलेले आहेत, म्हणून आता ती स्वप्न रंगवायला लागते आणि म्हणत असते की आज श्रीच्या घरचे सगळेजण येतील आणि मग पप्पांना माझा हात मागतील। ज्यावेळेस श्रीचे आई आणि आप्पा माझा हात मागतील ना, त्यावेळेस पप्पा त्यांना नाही म्हणणार नाहीत, पप्पा त्यांना हो म्हणतील। मग आता पप्पा पण खुश आणि मी पण खुश, फायनली आता आमचं लग्न होणार असं म्हणून ती आता गोल गोल फिरत असते आणि खूप सारा तिला आनंद झालेला असतो आणि खूप खुश झालेली असते। त्यामुळे ती आता डान्स करायलाच लागते। तर आता लगेचच म्हणते की नाही नाही, मला ना आता हे सगळं पप्पांना आधी थोडंसं इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे, म्हणून आता ती पळतच पप्पा पप्पा करत आता खाली येते। तर तिचे पप्पा आता हॉलमध्ये बसलेले असतात। मग प्रियंका पळतच येते आणि त्यांच्या शेजारी सोप्यावरती बसते आणि म्हणत असते की पप्पा पप्पा, मला ना तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे। त्यावेळेस तिचे पप्पा म्हणत असतात की अगं माझी भाऊली बोल ना, काय बोलायचंय आणि आज लयच खुश दिसतीये। त्यावेळेस प्रियंका म्हणत असते की पप्पा आज तुम्ही बाहेर नका ना जाऊ, दुकानावरती नका ना जाऊ। त्यावेळेस तिचे पप्पा म्हणत असतात की अगं बाळा, दुकानावरती नाही गेलं तर कसं चालेल, मला जावंच लागेल, काम आहेत की नाही, त्याच्यामुळे मला जावंच लागेल। त्यावेळेस पिहू म्हणत असते की पप्पा आज ना तुम्हाला कोणीतरी भेटायला येणार आहे, त्यामुळे मी म्हणतीये नका ना जाऊ। मग तिचे पप्पा म्हणत असतात की कोण येणार आहे आणि कधी येणार आहे आणि कशासाठी येणार आहे। आता त्यांनी असं प्रश्न विचारल्यानंतर पिहूला काय बोलावं तेच कळत नाही, म्हणून ती म्हणत असते की पप्पा असं समजा आज आपल्याला एक ऑर्डर येणार आहे आणि खूप मोठी ऑर्डर येणार आहे। त्यावेळेस ते म्हणतात की काय, म्हणजे लग्नाची ऑर्डर येणार आहे की काय। मग पिहू म्हणत असते की हा तुम्ही हवं तर तसंच समजा। मग ते म्हणत असतात की अगं मग आधी सांगायचं ना, आणि त्यांना घरी कशाला बोलवलं, त्यांना तिकडेच दुकानावरती बोलवायचं ना, काय ग तू। त्यावेळेस पिहू खुश होते आणि म्हणत असते की पप्पा ते घरीच येणार आहेत आणि
ते आल्यानंतर ना तुम्हाला समजेलच असं म्हणून आता ती लाजायलाच लागते आणि मग तिथून पळूनच आता उठून म्हणजे निघून जाते. त्यावेळेस तिचे पप्पा म्हणत असतात की काय आता हिला काय झालं एवढं लाजायला, काय ही पोरगी पण ना, असं म्हणून आता ते तिथे विचार करत बसलेले असतात. दुसरीकडे शिवनाथ माधव आता गोदामात चाललेले असतात. त्यांचं आवरून आता ते बाहेर येतात. तर मग उमा सुद्धा पळतच बाहेर येते त्यांच्यासाठी डब्बा घेऊन आणि ती जोरात पळत आल्यामुळे तिची आता साडी पायामध्ये गुंतते आणि आता ती पडायला लागते. मग शिवनाथ तिला पकडतो आणि म्हणत असतो की अहो उमा हळूच, लागलं नाही ना, आणि एवढी धावपळ कशासाठी. मग उमा म्हणत असते की अहो हा डबा घ्या. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की उमा ह्या डब्यासाठी एवढी धावपळ, अहो एवढ्या 25 वर्षात आम्ही तुमचा हातचा डबा घेऊन गेल्याशिवाय गेलोय का गोदामात, आम्ही तुमचाच हातचा डबा खातो ना तिकडे, तर मग एवढी धावपळ कशासाठी करायची, लागलं तर नाही ना. त्यावेळेस उमा म्हणते की नाही नाही मी ठीक आहे. मग शिवनाथ म्हणत असतो की माधव वर चल आता आपल्याला जायचं आहे. मग आता माधव गाडी काढत असतो तेवढ्यात शिवनाथचं लक्ष बाहेर जातं म्हणजे गेटच्या तिकडं जातं. तर तिकडे त्याला मधुरा दिसते. मग तो म्हणत असतो की मधुरा. मग आता सगळेच जण तिच्याकडे आश्चर्याने बघतात म्हणजे माधव उमा सगळेजण बघत असतात. मग शिवनाथ म्हणत असतो की काय रे माधव, ती मधुराच आहे ना. आता माधवला काहीच कळत नाही. तो तर एकदम आता आश्चर्यचकित झालेला असतो आणि मग तो म्हणत असतो की होय आप्पा ती मधुराच आहे. मग आता तो सुद्धा गाडीवरून खाली उतरतो. तर शिवनाथ आता मधुराला जोरात आवाज देतो, मधुरा ए मधुरा. मग मधुरा थांबते. आता मधुरा खूपच घाबरलेली असते. मग शिवनाथ आता तिच्या जवळ येतो. माधव उमा दोघेही आता तिच्या जवळ येतात. मग आता शिवनाथ म्हणत असतो की काय ग मधुरा, इकडे कुठे आलेली आहे, आणि आपलं घर हे नाहीये, आपलं घर हे आहे, चल इकडे, चुकून तू तिकडे गेलेली आहे. तर आता शिवनाथ असं म्हटल्यामुळे मधुराला काय बोलावं तेच कळत नाही. ती एकदम शांत बसलेली असते कारण प्रेक्षकांनो तिला पद्माने भेटायला बोलवलेलं असतं. ती काही शिवनाथच्या तिकडे आलेली नसते. मग आता ती बोलत असते तेवढ्यातच तिकडून आता पद्मा आणि भास्कर आलेले असतात. त्यांना तर नेहमी तमाशाच करायचा असतो. मग आता ते आलेले असतात. मग आता इकडे ही म्हणत असते की मी तुमच्याकडे नाही आलेले, मी पद्मा मॅडमकडेच आलेली आहे. त्यावेळेस शिवनाथ म्हणतो की पद्माकडे, अगं काय काम आहे तिचं तुझ्याकडे, आणि तू तिच्याकडे कशाला आलेली आहे, बोल ना. आता ती काही बोलत नसते म्हणून शिवनाथ तिला म्हणत असतो की अगं बोल, तिच्याकडे कशाला आलेली आहे. त्यावेळेस पद्मा तिकडून जोरात ओरडते नोकरी. मग आता नोकरी असं म्हटल्यामुळे सगळेच जण आता पद्माकडे आश्चर्यानेच बघायला लागतात. सगळ्यांना जबरदस्त धक्काच बसलेला असतो. मग पद्मा आता त्यांच्या जवळ येते आणि म्हणत असते की नोकरीसाठी आलेली आहे ती माझ्याकडे. काय आहे ना, पहिले जिथे ती काम करायची ना तिथल्यांनी तिला हाकलून दिलेलं आहे, तिला नोकरी नाहीये ना, म्हणून मग आली आहे माझ्याकडे. आता मी तिला नोकरी देणार आहे ना, आणि तिला नोकरीची सुद्धा गरज आहे, त्याच्यामुळे आलेली आहे. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की मी तिला हाकलून दिलेलं नाहीये, तिने नोकरी सोडलेली आहे. तर आता हे सगळं इकडे मधुरा पण ऐकत असते आणि तिला वाईट वाटत असतं. मग आता इकडे पद्मा म्हणत असते असल तसं असेल, नसल तू तिला हाकलून दिलं, तिनेच नोकरी सोडली असेल. काय ना, तिला तिथे पैसे मिळत नसतील, आता ज्याच्याकडे पगार द्यायला पैसेच नसतील अशा मालकाकडे काम करून तरी काय करायचे. बिचारीला खूप वाईट वाटलं असेल, पगार मिळत नाही, मग काय करणार ना, पद पण नाही आणि पगार पण नाही, मग असल्या माणसापाशी काय करायचंय काम करून, म्हणून बिचारीने दिली असेल नोकरी सोडून. त्यावेळेस आता शिवनाथ मधुराला म्हणत असतो की काय ग, मी आलो होतो ना तुझ्याकडे, तुला जर पैसे वाढवून पाहिजे होते तर मला सांगायचं, मी आलो होतो तुझ्या घरी, का म्हणून नोकरी सोडलेली आहे म्हणून. त्यावेळेस काय म्हणाली की माझ्या वडिलांची पुण्यात बदली झालेली आहे, त्यामुळे मी सुद्धा तिकडे जाणार आहे, म्हणून नोकरी सोडलेली आहे. काय ग, अशीच बोलली ना, मग आता हे काय झालं. त्यावेळेस मग आता इकडे पद्मा म्हणत असते की अच्छा असं झालं वय, म्हणून नोकरी सोडली वय. बिचारीने खरं तर बघितलं का, खोटं कारण सांगून सोडलेली आहे, कारण तिला असं वाटत असेल की या भिकाऱ्यांपाशी काहीच नाहीये द्यायला, मग काय करायचं इथं राहून, आहे का तुझ्याकडे काय द्यायला, ना पद आहे ना पैसे, आणि लायकी पण नाहीये, नाव पण नाहीये, अनाथांबरोबर कसं काय नोकरी करायची. याच्यामुळे तिला वाईट वाटलं असेल रे, म्हणून तिने आता नोकरी सोडली असेल. पण आता काळजी करू नका, आमच्याकडे भरपूर पैसे आहेत आणि मस्तपैकी नोकरी देणार, आता तुला कामावरून सुद्धा निघायची गरज नाहीये. आता इकडे शिवनाथला मात्र खूप वाईट वाटत असतं हे सगळं तिचं बोलणं ऐकून. तो आता उमाकडे पाहतो आणि उमाला सुद्धा आता धक्का बसलेला आहे. तर आता माधव पण मधुराकडे पाहत असतो की नक्की हिने असं कसं काय केलं, ही ह्यांच्याकडे नोकरीसाठी कशी काय गेली. पण आता प्रेक्षकांनो पद्मा इतकी म्हणजे इथं डेंजर दाखवली ना, खरं तर तिने हे सगळं मुद्दाम केलेलं असतं. तिला आता त्या दोघांना असं वाटत असं समोरासमोर आणलं तर मग ते बोलतील आणि काहीतरी होईल, हा तिचा प्लॅन असतो. पण आता ते सक्सेसफुल होईल का हे आपण पुढे पाहूया. तर आता डायरेक्ट दुसरीकडे दाखवलेलं आहे आपल्याला
इकडे प्रियंका श्रीधरची वाट बघत असते. मग आता तेवढ्यातच तिला ते तिकडून आलेले दिसतात. मग आता प्रियंका म्हणत असते की आलास तू? अरे किती वेळ झालं मी वाट बघत होती तुमची. बरं झालं आला तुम्ही. पप्पा सुद्धा घरीच आहेत. आणि बाकीचे कुठे आहेत? त्यावेळेस श्री म्हणतो की बाकीचे कोण? आम्ही आलोय की. त्यावेळेस ती म्हणते की बाकीचे कोण म्हणजे घरचे कुठे आहेत? मग तो म्हणतो की घरचे? मी कधी तुला म्हणलं घरचे येणार आहेत म्हणून? त्यावेळेस ती म्हणते की अरे तू म्हणला ना आम्ही. मग आता तो हसतो आणि म्हणत असतो की अगं आम्ही म्हणजे मी आणि राघव. त्यावेळेस ती म्हणते की तू आणि राघव हा तर तुझा छोटा भाऊ आहे ना, आणि स्वतःला काही राजे महाराजे समजता काय? आम्ही वगैरे बोलताय आणि ही काय बोलणी करणार आहे ही ते. त्यावेळेस श्रीधर म्हणतो की अगं तो माझा भाऊ आहे, कसं नाही काय बोलणार, बोलेल ना. तर प्रियंका म्हणते की अरे अरे हा काय तुझा पालक आहे का जो माझ्या पप्पांना माझा हात मागणार आहे? हा तुझा छोटा भाऊ आहे. असं कसं काय करतो रे श्रीधर तू? त्यावेळेस श्री म्हणतो की अगं असं काय करतोय? आता घरचे कधी येणार आणि कसे येणार? ते आप्पा किती चिडतात माहिती आहे ना. त्यावेळेस प्रियंका म्हणत असते की आता मला काही सांगू नको. एकतर मी आता पप्पांना घरी थांबवून घेतले. आता माझे पप्पा तुम्हा दोघांना बघून ना जाम राडे करतील. तुम्ही एक काम करा, आता तुम्ही इथून निघून जावा. त्यावेळेस श्रीधर म्हणतो काय निघून जावा? नाही नाही, आम्ही आता तुझा हात मागूनच जाणार आहे. आम्ही असं जाणारच नाही. तर प्रियंका खूपच चिडते आणि म्हणत असते की अरे तुला कळतंय का? तुमच्या दोघांवरती पप्पा काही विश्वास ठेवणार नाहीयेत. जर ना आप्पा आणि आई आले असते ना तरच त्यांना थोडंसं काहीतरी बरं वाटलं असतं. आता काही खरं नाही. मी हे सगळं मॅनेज करते. तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जावा. आता या दोघांना कळतच नाही प्रियंका आम्हाला अशी का हाकलून लावते. आधीच तर आधी ओरडत होती की या या म्हणून, आता आलोय तर जा जा म्हणतीये. मग ती म्हणते की नाही मी मॅनेज करेल, तुम्ही जावा. तर राघव म्हणतो की अहो मी बोलतो व्यवस्थित, मी छान बोलतो, तुम्ही नका काळजी करू. त्यावेळेस प्रियंका म्हणते की तू तर काहीच बोलू नको, गप्प बस आणि जावा इथून. आता ती हाकलून लावत असते. तेवढ्यातच तिकडून तिचे बाबा बाहेर येतात आणि म्हणत असतात की प्रियंका, ए प्रियंका काय चाललेलं आहे म्हणून. आता असं म्हणून ते त्यांच्याच जवळ येतात आणि म्हणत असतात की काय रे कोण आहात तुम्ही? प्रियंका कोण आहेत हे? त्यावेळेस ती म्हणते की कोण नाही हे, आणि ती अशी जावा जावा म्हणत असते. त्यावेळेस ते म्हणतात की जे मला भेटायला येणार होते ते हे आहेत का? तर प्रियंका म्हणते की नाही नाही, जे भेटायला येणार होते ना ते हे नाही आहेत, ते दुसरे आहेत. तर इकडे श्रीधर म्हणतो की नाही नाही आम्हीच आहोत ते. तर प्रियंका म्हणते की नाही तुम्ही नाही आहेत. मग श्रीधर म्हणतो कोण येणार होतं दुसरं? त्यावेळेस ती म्हणते की हा दुसरंच कोणीतरी येणार होतं. आता त्या दोघांचं तिथेच तू मी अशी भांडणं चालू झालेली असतात. त्यावेळेस तिचे पप्पा म्हणतात की प्रियंका तू ना गोंधळलेली आहे. ए चला रे माझ्याबरोबर बोलायचंय ना, आतमध्ये जाऊन बोलूया. प्रियंका चल तू पण. प्रियंका म्हणत असते की तुम्ही जावा जावा, पण आता ते दोघं काही ऐकतच नाही. ते तिच्या पप्पांबरोबर आतमध्ये निघून जातात. तर इकडे शिवनाथ मधुराला म्हणत असतो की काय ग मधुरा, का अशी वागली आमच्या बरोबर? काय कमी केलं होतं आम्ही तुला? सगळं तर आम्ही व्यवस्थित देत होतो की, मग अशी का वागलेली आहे? त्यावेळेस इकडे पद्मा म्हणत असते की ए काय बोलतोय तिला? अरे तुझ्या सगळ्या कामगारांना आम्ही पोसू शकतो एवढं आहे आमच्याकडे, आणि तुला सुद्धा आम्हीच पोसलेलं आहे की रे, तुझ्याकडे तरी काय होतं का? त्यामुळे एक गोष्ट ध्यानात ठेवायची, तिला परत काही बोलायचं नाही. आता इकडे माधवला मात्र खूप वाईट वाटत असतं. तो आता मधुराकडे बघत असतो आणि खानाखुना करूनच तिला म्हणत असतो की काय करून बसलेले आहे मधुरा हे. आता मधुरा सुद्धा त्याच्याकडे आता नाराज होऊन बघत असते. तर इकडे पद्मा म्हणत असते की कळलं ना, ध्यानात ठेवायचं का? आणून देऊ लक्षात तुला कसं आम्ही पोचलेलं आहे ते? तू किती भिकारडा होता ते सांगू का? तर आता इकडे शिवनाथला खूपच राग येतो. तर तो बोलायला जातो. तर उमा म्हणत असते की अहो जाऊ द्या ना, हा सगळा प्रश्न त्या मधुराचा आहे. तिला जे काही करायचं तिच्या मनाने करू द्या. याच्यामध्ये आपण काय बोलणार आहे? त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, आणि तुम्हाला गोदामात जायचं आहे ना तर तुम्ही गोदामात जावा, आपण बघूया नंतर काय करायचं ते. माधव आता कामाला निघून जातात. उमा मात्र आता मधुराकडे बघतच बसलेली असते, कारण तिला कळलेलं असतं की हिचा सुद्धा नाईलाज आहे, पण ताईने तिला जबरदस्ती कामावरती ठेवलेलं आहे. इकडे दुसरीकडे राघव आणि श्रीधर आतमध्ये गेलेले असतात आणि सगळेजण तिथे बसलेले असतात. तर आता श्रीधर खूपच घाबरलेला असतो. त्याच्यामुळे तो आता 2-3 ग्लास तरी पाणी तिथे पेत असतो. आता पिहू म्हणत असते की अरे असं काय करतोय, म्हणजे खानाखुना करून आता त्याला म्हणत असते, पण तो खूपच घाबरलेला असतो. त्याच्यामुळे पाणी पित असतो. मग आता तिचे बाबा म्हणत असतात की बोला काय काम आहे? त्यावेळेस राघव म्हणत असतो की काका आम्ही दोघं ना शिवनाथची मुलं आहोत. त्यावेळेस ते म्हणत असतात की शिवनाथ? मग ते हा हा आहे, थोडंसं ओळखीचं नाव आहे, मी त्यांना थोडासा ओळखतो, बोला की मग काय काम आहे? तर राघव म्हणतो की काका म्हणजे माझ्या भावाचं म्हणजे श्रीधरचं तुमच्या मुलीवरती प्रेम आहे. आता तो हे सगळं अडखळतच सगळं सांगत
बोलत असतो. आता हे ऐकून तिच्या बाबांना म्हणजे पप्पांना जबरदस्त धक्काच बसतो. तर आईला सुद्धा आता एकदम मोठा शॉक लागलेला असतो. मग आता ते मोठ्यानेच ओरडतात की काय. त्यावेळेस राघव म्हणत असतो की म्हणजे दोघांचंही एकमेकांवरती प्रेम आहे. मग तिचे पप्पा आता प्रियंकाकडे पाहतात आणि म्हणत असतात की काय ग प्रियंका, हा जे बोलतोय ते खरे का. मग राघव म्हणतो की काका काका प्लीज तुम्ही ओरडू नका, हे बघा पूर्णपणे आधी ऐकून घ्या. मला माहिती आहे या सगळ्या गोष्टी बोलायला घरातली मोठी माणसं यायला पाहिजे होती, पण त्याचं काय आहे ना, आम्ही आमच्या आप्पांना खूप घाबरतो म्हणून त्यांना काही सांगू शकलो नाही. मग आम्हीच ठरवलं आणि तुमच्याकडे लग्नाची बोलणी करायला आलो. तर आता ते पप्पा म्हणतात की बोलणी, आता काय बोलताय तुम्ही हे. त्यावेळेस राघव म्हणतो की काका आमच्या श्रीधरने ठरवलेलंच आहे, लग्न केलं तर फक्त प्रियंका बरोबरच लग्न करेल. तर त्यावेळेस आता श्रीधर पण म्हणतो की हो हो, लग्न केलं तर मी फक्त हिच्या बरोबरच लग्न करेल. मग पप्पा म्हणत असतात की बरं असं आहे तर. मग राघव म्हणतो की काका आमचा ना श्रीधर एकदम चांगला मुलगा आहे, एकदम सुखात ठेवेल हो तुमच्या पोरीला, काही तुम्ही काळजी करू नका. तुमच्या लक्षामध्ये येतंय ना, आता जरी येत नसलं ना तरी पण येईल लक्षात. हां, आणि मला माहिती आहे तुम्हाला असं वाटत असेल की घरच्यांचं काय, कुठल्याही बापाला असा प्रश्न पडतोच की घरचे कसे आले नाही. तुम्ही एकदम बरोबर आहे, पण तुम्ही डोळे झाकून हो म्हणा. तुम्ही आमच्या घरच्यांची काहीच काळजी करू नका. तुम्ही हवं तर आमच्या गावी या आणि कोणाला पण विचारा, शिवनाथ असं नाव विचारा, समधे सांगतील. देव माणूस आहे, नावाप्रमाणे फक्त थोडेसे ते तापट आहे. पण तुम्ही फणस पाहिलाय का, फणस तो कसा बाहेरून काटेरी आणि आतून एकदम गोड असतो, तसे आहेत आमचे आप्पा. तर श्रीधर म्हणतो की हा राघव एकदम बरोबर बोलत आहे, आमचे आप्पा तसेच आहेत. त्यावेळेस आता पिहूचे पप्पा म्हणत असतात की ए पोरा, तू एकदम बरोबर बोलला, तू हे सगळं मला सांगतोय ना समजावून, पण ते तू आप्पांना का नाही समजावून सांगत रे. त्यांनी मग असा विरोधच केला नसता. त्यावेळेस राघव म्हणत असतो की अहो त्यांचा प्रेमाला विरोध आहे ना, म्हणून आम्ही त्यांना घाबरतो. आणि तुमच्यासारखं चांगलं स्थळ आलं ना तर ते नाही पण नाही म्हणणार, अजिबात नाही म्हणणार नाहीत. मी काय म्हणतो काका, तुम्ही आमच्या घरी स्थळ घेऊन येता का, म्हणजे रिक्वेस्ट आहे तुमच्याकडे, यांचं ना एकमेकांवरती प्रेम आहे असं सांगण्यापेक्षा तुमच्या मुलीसाठी आमचं चांगलं, म्हणजे आम्ही एक चांगलं स्थळ शोधतोय म्हणून जर तुम्ही आला तर त्यावेळेस आमचे आप्पा नाही म्हणणार. तर ते पप्पा म्हणतात की बरं आम्ही स्थळ घेऊन आलो आणि त्यांनी नाकारलं तर. मग राघव म्हणतो की नाही नाही, असं होणारच नाही. आप्पा आणि आई या स्थळाला नाही म्हणणारच नाही. म्हणजे तुमच्या साताऱ्यामध्ये जे फेमस दुकान आहे ना, त्यातले पेढे आमच्या आप्पांना लय आवडतात. तुमचे पेढे खाल्ल्याशिवाय आमचे आप्पा दुसरे कुणाचेच पेढे खात नाहीत. मग आता असं म्हटल्यामुळे ते पप्पा म्हणत असतात की बरं बघू आता आम्हाला जमलं तर येईल. तर तो म्हणतो की प्लीज काका एवढं कराल का, माझी रिक्वेस्ट आहे तुमच्याकडे. ते ना तुमचे खूप मोठे फॅन आहेत, त्यामुळे ते नाही म्हणणारच नाहीत. मी तुमच्यासमोर हात जोडतो, कराल का तुम्ही. तर आता ते विचार करत असतात आणि आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की पिहूचे पप्पा आता तिकडे पद्माच्या घरी गेलेले असतात. आता पद्मा काही पण त्यांना सांगते, नाव नाहीये त्यांना, कुळ म्हणजे असं काही जात धर्म काहीच नाहीये, ते असे अनाथ आहेत. मग ते सगळं सांगितल्यामुळे ते आता तिचे पप्पा आप्पांकडे जातात आणि मग म्हणत असतात, काही पण बोलत असतात. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की ओ तोंड सांभाळून बोला. त्यावेळेस ते म्हणतात की काय तोंड सांभाळून बोला, आणि तुमच्या पोरांचा काही दोष नाहीये, बापच असल्यावर काय करायचं. मग आता माधवला खूप राग येतो आणि माधव पण चिडतो आणि म्हणत असतो की ओ नीट बोला. आता इथेच त्यांची जबर भांडणं लागलेली असतात. तर दुसरीकडे आता उमाला कळलेलं आहे की माधवचं एका मुलीवरती प्रेम होतं, म्हणून आता ती राघवला म्हणत असते की काय रे, माधव दादाचं तिथेच काम करणाऱ्या पोरीवरती प्रेम होतं का. आता हे इकडे राघवला जबरदस्त धक्काच बसलेला आहे. तर चला प्रेक्षकांनो, आता पुढे काय होणार पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे, पण ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.